नमस्कार. आज आपण ब्लड फंक्शनबद्दल शिकूया. ब्लड फंक्शन. ब्लडचे 3 मेन फंक्शन्स आहेत: ट्रान्सपोर्टेशन, रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन. आता ब्लड कोणत्या काय असे आहेत शरीरामध्ये ज्याचं ट्रान्सपोर्टेशन करतं ते बघूया. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट्स, ट्रान्सपोर्टेशन ऑफ हार्मोन्स अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ हीट अँड वेस्ट प्रोडक्ट्स. रेग्युलेशन काय करतं ते बघूया. ब्लड रेग्युलेशन करतं pH लेवलचा, टू ॲडजस्ट बॉडी टेम्परेचर, ऑस्मोटिक प्रेशर. प्रोटेक्शन. आता ब्लड कशा प्रकारे प्रोटेक्शन करतं ते बघूया. क्लॉटिंग ऑफ ब्लड करतं, व्हाईट ब्लड सेल्स आहेत आणि ब्लड प्रोटीन्स. ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे टू ट्रान्सफर एनीथिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा वेगवेगळ्या गॅसेसचे ट्रान्सपोर्टेशन होतात एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे. आता फर्स्ट आपण बघूया ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. ब्लड ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द सेल ऑफ द बॉडीज अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द बॉडी सेल टू द लंग्स बाय एक्झलेशन. म्हणजे ब्लड आहे ते ऑक्सिजन आहे त्याला ट्रान्सपोर्ट करतं लंग्सकडून ते बॉडी सेल्सपर्यंत, आणि जे बॉडी सेल्स आहेत ते कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात ते लंग्सकडे पाठवले जातात एक्झलेशनसाठी. डायग्रामॅटिकली बघूया आपण. आता ऑक्सिजन लेवल म्हणजे ऑक्सिजन O2 हे लंग्सकडे आले, तर हे लंग्स आहेत ते ऑक्सिजन प्युरिफाय करून O2 हे ब्लडमध्ये सेंड करतं आणि ब्लड हे बॉडी सेल्सला पास करतं ऑक्सिजन, आणि बॉडी सेल्स रिलीज CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे परत लंग्सला पाठवलं जातं. अशा प्रकारे ही सायकल चालू असते. आणि ह्या फंक्शनला किंवा ह्या प्रोसेसला इन्हेलेशन अँड एक्झलेशन म्हणतात. म्हणजे टेकिंग इन ऑक्सिजन इज कॉल्ड एज इन्हेलेशन अँड एक्सपेलिंग आउट कार्बन डायऑक्साईड इज कॉल्ड एक्झलेशन. Transportation of nutrients. Blood carries nutrients from the gastrointestinal tract to the body cell. Gastrointestinal tract मध्ये न्यूट्रियंट्स असतात जे डायजेशन किंवा ॲब्झॉर्प्शन नंतर तयार होतात. ते बॉडी सेल्सपर्यंत ब्लड फॉर्म करतं, बॉडी सेल्सपर्यंत ब्लड घेऊन जायचं काम करतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ हार्मोन्स. ब्लड ट्रान्सपोर्ट हार्मोन्स फ्रॉम द एंडोक्राइन ग्लँड्स टू अदर बॉडी सेल्स. एंडोक्राइन ग्लँड्सकडून ब्लड हे हार्मोन्स घेतं आणि दुसऱ्या बॉडी सेल्सपर्यंत पाठवतं. जिथे जिथे गरज असते हार्मोन्सची तिथे ते सेंड करतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ हीट अँड वेस्ट प्रोडक्ट. ब्लड ट्रान्सपोर्ट हीट अँड वेस्ट प्रोडक्ट टू व्हेरियस ऑर्गन्स, एक्झाम्पल किडनी फॉर एलिमिनेशन फ्रॉम द बॉडी. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, ते एलिमिनेट करणं खूप गरजेचं आहे, नाही तर आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी लेवल खूप वाढते. तर ब्लड हे वेस्ट प्रोडक्ट्स आहेत ते वेरियस ऑर्गन्सला घेऊन जातात, एक्झाम्पल किडनीकडे घेऊन जातात, आणि ही किडनी त्या वेस्ट प्रोडक्ट्सचं एलिमिनेशन करण्यात मदत करते. आता सेकंड मेन फंक्शन आहे ते रेग्युलेशन आहे. सर्क्युलेटिंग ब्लड हेल्प्स मेंटेन होमिओस्टेसिस ऑफ ऑल बॉडी फ्लुइड. म्हणजे ब्लडचं जे सर्क्युलेशन होतं ना ते होमिओस्टेसिस मेंटेन करण्यात मदत करतं बॉडी फ्लुइड्सचं. रेग्युलेशन ऑफ pH. ब्लड हेल्प्स रेग्युलेट pH थ्रू द यूज ऑफ बफर्स. आता ब्लड हे pH रेग्युलेट करण्यात मदत करते बफर्सच्या मदतीने. बफर्स म्हणजे ते केमिकल्स आहेत, केमिकल्स that convert strong acids or bases into weak ones. म्हणजे ॲसिड आणि बेसिस आहेत ना त्यांना हे केमिकल वीक बनवण्यात मदत करतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असतील तर ते डायल्यूट करण्यात मदत करतं. टू ॲडजस्ट बॉडी टेम्परेचर. Blood helps to adjust body temperature through the
heat absorbing and coolant properties of the water in the blood plasma and its variable rate to flow through the skin, where excess heat can be lost from the blood of the environment to the environment. म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा ब्लड फ्लो होत राहतो ना, तर तेव्हा स्किन आणि ब्लडच्या जे हीट आहे त्याच्यात इंटरॅक्शन्स होतं. जर समजा एक्स्ट्रा हीट होत असेल ना, तर ते स्किनद्वारा एलिमिनेट केलं जातं बॉडीमधून. Osmotic pressure. In addition, blood osmotic pressure influences the water content of the cell mainly through the interactions of dissolved ions and protein. आता डिझॉल्व आयन्स आणि प्रोटीन्समध्ये जेव्हा इंटरॅक्शन्स होतात तर ते वॉटर कंटेंटला इन्फ्लुएन्स करतं. कशा प्रकारे? तर ब्लड ऑस्मोटिक प्रेशर हे इन्फ्लुएन्स करतं वॉटर कंटेंटला. ओके. आता तिसरं मेन फंक्शन आहे ते प्रोटेक्शन आहे. क्लॉटिंग ऑफ ब्लड. Blood can clot, become gel-like, which protect against its excessive loss from the cardiovascular system after an injury. म्हणजे समजा किंवा कुठे कट झाला असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल तर एक्सेसिव्ह ब्लड लॉस होत असेल तर हे ब्लड आहे ना ते जेल लाईक बनतं आणि ते प्रोटेक्ट करतं एक्सेसिव्ह लॉस. म्हणजे जास्त प्रमाणात जे ब्लड लॉस होतं ना त्याला ते क्लॉटिंगमध्ये बदलतं. ब्लडचं क्लॉटिंग होतं बाहेर स्किनकडे आणि तशा प्रकारे ब्लड लॉस थांबवलं जातं. व्हाईट ब्लड सेल्स. इन ॲडिशन इट्स व्हाईट ब्लड सेल्स प्रोटेक्ट्स अगेन्स्ट डिझीज बाय कॅरिंग ऑन फॅगोसायटोसिस. म्हणजे फॅगोसायटोसिस ही एक प्रोसेस आहे ज्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे अनवॉन्टेड अँटीजन्स आहेत ते एनगल्फ केले जातात म्हणजे खाल्ले जातात. आणि हे व्हाईट ब्लड सेल्स आहेत ते समजा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरात आले असतील किंवा अँटीजन्स आपल्या शरीरात एंट्री केले असतील तर व्हाईट ब्लड सेल्स जातात आणि त्यांना एनगल्फ करतात म्हणजे खाऊन टाकतात आणि डिस्ट्रॉय करून टाकतात. आता ब्लड प्रोटीन. सेव्हरल टाईप्स ऑफ ब्लड प्रोटीन इन्क्लुडिंग अँटीबॉडीज, इंटरफेरॉन्स अँड कॉम्प्लिमेंट्स हेल्प प्रोटेक्ट अगेन्स्ट डिझीज इन अ व्हरायटी ऑफ वेज. म्हणजे सेव्हरल ब्लड प्रोटीन्स आहे त्यात अँटीबॉडीज असतात, इंटरफेरन्स असतात आणि कॉम्प्लिमेंट्स असतात. ते वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळ्या डिझीजवरती अटॅक करून आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करतात. इथेच ब्लड फंक्शन हे फिनिश होतं. थँक्यू.